जय जगदंब, नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत करते. बरेच दिवसापासून आपण लाईव्ह घेत होतो, त्याचबरोबर बरेच दिवस झाले आरतीचे हे कार्यक्रम चालू होते, लोकांची गर्दी वगैरे ही देखील चालू होती. पण बरेच दिवसापासून आपले जे काही व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या माध्यमातून बोलणं काही झालं नव्हतं. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज काही ना काहीतरी व्हिडिओ करतच आहोत. तर त्यानुसार माझ्याकडे काही गोष्टी होत्या, त्या सुद्धा उपयुक्त असतील लोकांना, त्याही पुढे दाखवाव्यात. याच्यासाठी म्हटलं थोडासा व्हिडिओ सुद्धा बनवावा. पहिली गोष्ट म्हणजे सांगायची महत्वाची गोष्ट, बरेच जण तुम्ही माझे हे सर्व प्रयोग पाहता, तुम्ही घरी करता, त्याच्यानंतर तुम्ही माझ्या गादीवरती येता. गादीवरती येऊन तुम्हाला बांधणी यंत्रक्रिया सुद्धा सुद्धा आम्ही देत असतो, त्याच्यावरती काही साधना देत असतो, त्याच्यावरती तुमचे मार्ग सांगत असतो, तुमच्या प्रश्नांचे कौल देऊन त्यांची उत्तरं देखील आपण इथे घेतच असतो. सर्व तर मात्र खरं आहे, तुमचे प्रश्न इथे सोडवल्या जातील, बांधणी यंत्रक्रियेवरती सोडवल्या जातात, साधनेवरती मार्ग देण्यात येतात, तुमचा संचार मोकळा करण्यात येतो. हे सर्व जरी ठीक असलं, पण तुम्ही जे काही मी प्रयोग दाखवते हे तुम्ही घरी करताल, तुम्ही सर्वस्व करताल, पण इथे आल्यानंतर काही बांधणी क्रियेमध्ये या गोष्टीच मी तुम्हाला देईल असं नाही. इथे आल्यानंतर तुम्हाला बांधणी आणि यंत्र या दोनच क्रिया देण्यात येत असतात. आता हे गोष्ट मी का सांगते आणि कशासाठी सांगते हे पहिले जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे असं झालं, गुरुवारी खूप लोड होता, गुरुवारी बरीचशी लोक आली होती, त्या दिवशी सुद्धा गर्दी झाली, अक्षरशः बुकिंग फुल होते आणि त्यातल्या त्यात काल सुद्धा पूर्ण बुकिंग फुल होती. कालचा रविवार पूर्ण लोकांची गर्दी होती, संपूर्ण लोक आली. आमचं टार्गेट असतं 20 लोकांचं, आम्ही 20 लोकांना बुकिंग देतो, 20च्या वरती आम्ही लोक घेत नाही. कारण की असं होतं, आपल्या इथे 20 लोकांना बसायलाही जागा पुरली पाहिजे, त्याचबरोबर 20 लोकांचे संपूर्ण प्रश्न सुद्धा योग्यरित्या पाहिले देखील पाहिजेत और सर्व लोकांची कामं सुद्धा झाली पाहिजेत. हे आमचं नियोजन आहे आणि आमचं टार्गेट आहे. त्यातले त्यात एकाच दुसरा आपण एक्स्ट्रा आलं तर आपण त्यांना घरी जा तर म्हणू शकत नाही, आलेल्यांना आपण स्वागत करतो आणि त्यांचे प्रश्न सुद्धा घेतो. पण काल असं झालं, बरेचसे लोक होते, काल गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये एक दादा अचानकपणे त्यांचे प्रश्न झाले, त्यांनी मला पैसे देखील माझे दिले, माझी संपूर्ण दक्षिणा देखील दिली, त्यांची बांधणी क्रिया केली सुद्धा आणि झाल्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्हाला इथे थोडा आता उशीरच लागणार आहे, तर तुम्ही बाहेर निवांत जाऊन बसून घ्या. तर ते अर्ध्यातून निघून गेले. का तर म्हणे तुमच्या इथे खूप उशीर लागतो. पहिली गोष्ट पहा, तुम्ही अनेक आहात, तुम्ही 10 जण आहात, तुम्ही 20 जण आहात, पण मी एकच आहे. तुमच्या 10 लोकांचे प्रश्न मी एकत्ररित्या सोडवू शकत नाही किंवा तुमच्या 10 लोकांचे प्रश्न मी एक सोबत बसून सोडवू शकत नाही. प्रत्येकाला सेपरेट पर्सनल टाइम देऊन त्यांचे प्रश्न पाहणं हे माझं कर्तव्य आणि माझं काम आहे. तर तुम्हाला सगळ्यांना 20 लोकांना एकत्र बसवलं, तुमचे प्रत्येकाची जर मी माझ्या गादीवरती बसून तुमचं काय तुमचं काय तुमचं काय असं बोलत बसले, तर तिथे कसं होतं की तुमचे प्रश्न काय आणि इतरांचे प्रश्न काय हे समजत नाही आणि आपले जे काही गोपनीय प्रश्न असतील, गुपित प्रश्न असतील, हे समोरच्यांना कळतात. ह्याच्यासाठी मी पर्सनल माझ्या बाजूच्या देवाऱ्यावरती त्यांना बसवून त्यांचे संपूर्ण प्रश्न घेते. त्याच्यानंतर प्रश्न झाल्यानंतर काही चौकी क्रियासाठी थांबवून ठेवल्या जात असतं. तर हे तुमच्याच फायद्यासाठी मी इथं थांबवते, माझं त्याच्यामध्ये काही नाही. भले तुम्हाला मी 10 मिनिटात सुद्धा जा म्हणेल, पण तुमची कामं सुद्धा व्यवस्थित होणे गरजेची असतात. यासाठी तुम्हाला प्रत्येकाला इथे आल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत इथे थांबणं कंपल्सरी असतं. इथे थांबता म्हणजे तुम्ही काही दिवसभर नुसतं बसून राहत नाही का, तुम्ही इथे दिवसभर काही एन्जॉयमेंट करत नाही. इथे काही विधी असतात, ह्या विधी तुम्हाला इथे बसून पूर्ण करून घेण्यात येत असतात आणि व तुमची प्रश्न सुद्धा घेण्यात येत असतात, म्हणून तुम्हाला इथे बसायचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर एवढा खर्च करून तुमचे मौल्यवान वेळ तुम्ही आमच्यासाठी काढत आहात आणि तुमच्या प्रश्नांसाठी देत आहात, तर तुम्ही इथं आल्यानंतर गडबड करू नये आणि तुम्ही अचानकपणे अशा पद्धतीने जाऊ नये. हे आम्हालाच कुठेतरी वाईट वाटतं की बाबा तुम्ही आलात आणि तुमचे पूर्ण प्रश्न पाहून तुम्हाला जी वस्तू पूर्ण द्यायची होती किंवा तुम्हाला जे काही आम्हाला संपूर्ण द्यायचं होतं ते देता आलं नाही, त्याच्यासाठी आम्हाला कुठेतरी वाईट वाटतं. याच्यासाठी मी प्रत्येकाला विनंती करते, तुमचा मौल्यवान वेळ काढून वेळात वेळ काढून तुम्ही इथे टाइम द्या, जेणेकरून तुमच्या वेळेचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे, त्याचा फायदा देखील झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही तुम्हाला इथे दिवसभराचे आधीच सांगतो की इथं 1 तास आम्ही उशीरच सांगतो. भले आम्ही इथून तुम्हाला 6 वाजता सोडू, पण आम्ही तुम्हाला 7 सांगत असतो, जेणेकरून पुढे मागे उशीर होऊ शकतो. जर येण्याआधी प्रत्येकाने विचार करा की आपल्याला इथे
एवढा वेळ लागणार आहे आणि एवढा वेळ काढूनच या. त्याचबरोबर आता एक 2-3 दिवसापूर्वी एक कॉल देखील आला होता. मुंबईचा एक गृहस्थ होते. त्यांनी मला बरेचशा ज्ञानाच्या गोष्टी दिल्या की तनुताई तुम्ही एवढे दक्षिणा का घेता, तुम्ही एवढे पैसे घेऊ नका, तुम्ही एवढा पैसा घेऊन करणार काय, तुम्हाला एवढ्या पैशाची गरज काय. पहिली गोष्ट त्यांना मी जास्त काही बोलले नाही. त्यांनी माझ्या शिष्यांबरोबर फोनवरती खूप अरेरावीपणाने बोलले, त्यांना काही घाण शिव्या देखील दिल्या, पण सोडून दिला मी विषय तो. त्यांना फक्त विचारलं की बाबा तुमचा काय प्रश्न आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही एवढी दक्षिणा घेऊ नका. मुळात पहा, माझी दक्षिणा ही 1500 रुपये आहे आणि बुकिंगचे 100. अशा माझ्या इथे माझी 1600 रुपये दक्षिणा आहे. आणि जे काय तुमच्या कार्याला सामान लागतं त्यातलं अर्ध सामान तुम्हाला आणावं लागतो. ह्या अर्ध्या सामानाचा तुम्हाला 300 रुपये खर्च येतो. असा संपूर्ण माझ्या इथे 1900 रुपये खर्च येतो. आणि हा संपूर्ण खर्च मी मागच्या वेळेस युट्यूबला आपण लाईव्ह घेतलं होतं, ह्या लाईव्ह वरतीच सांगितलेला आहे. त्याचबरोबर माझा ऍड्रेस तुम्ही ज्यावेळेस बुकिंग करता, तुम्ही कॉल करता, कॉल केल्यानंतर माझा संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला माझे शिष्य देतात. इथे तुम्हाला येण्यापर्यंत तुम्हाला कसं यायचं, कुठे यायचं, तुम्ही कोणत्या गाडीत बसायचं याची संपूर्ण माहिती सुद्धा माझे शिष्य तुम्हाला देतच असतात. तर आता ठीक आहे, आता ही संपूर्ण माहिती झाली माझी आणि माझ्या वैयक्तिक गोष्टींची. आता मी जास्त वेळ न घेता एक असा प्रश्न झाला की एक 2-3 दिवसापूर्वी बऱ्याचशा लोकांचे असे मला मेसेज होते की म्हणजे ताई ह्या गोष्टींचं काय करायचं, त्या गोष्टींचं काय करायचं. त्यातल्या त्यात एका ताईंचा देखील प्रश्न होता, ताई शिंगी कुठे मिळते, सिया शिंगी कुठे मिळते, तर हिचं नेमकं काय करायचं, ही जी काही केस असतात ती तोडून रोज फुकायची असतात का तिला कुठल्या डब्यामध्ये किंवा आपल्या जिथे काही पैसा पाणी ठेवतो त्याच्यामध्ये झाकून ठेवायची का ती देवाजवळ ठेवायची. तर ह्याचे जे काही छोटे मोठे प्रश्न होते व त्याचे फायदे आपण इथे पाहणार आहोत. आता मी संपूर्ण फायदा आणि तोटका हे दोन्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत. तर आता चला पाहूया. आता इथे जर तुम्ही पाहताल तर ही शिंगी आहे आणि वरती शिंगीला ही छोटस शिंग सुद्धा आलेलं आहे. ही शिंगी आणि त्याचबरोबर बाजूला आहे ती हातजोडी. म्हणजे आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत या तंत्रक्रियामध्ये वापरल्या जाणाऱ्या, त्याचबरोबर तंत्रक्रियेच्या गोष्टी आहेत. आता याची काय काय व्यवस्था कशी करायची, ही सिद्ध कशी करायची व तुमच्या घरासाठी उपयुक्त कशी असेल हे पाहणं गरजेचं असतं. आता पहिली गोष्ट म्हणजे ह्या शिंगीचा काय वापर आहे. ही शिंगी तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर हिला तुम्ही आपल्या कार्यासाठी यूज करू शकता. त्याचबरोबर काही वशीकरणाचेही प्रयोग याच्यावरती करण्यात येत असतात. त्याचबरोबर शिंगी सोबत आपण काही घरातल्या काही अडचणी असतील त्याही याच्यावरतून सॉल्व्ह करू शकतो. त्याचबरोबर एखाद्यापासून कोण लांब आहे, वंचित आहे, तर त्या व्यक्तीला जवळ आणण्याचंही कार्य शिंगीवरती होतच असतं. आता शिंगी कशा प्रकारची काय हे मी संपूर्ण माहिती न देता शिंगीचं कार्य सांगणार आहे. शिंगी कशी झाली, काय झाली, कुठून आली याची काय मी एवढी माहिती न देता शिंगीचं कार्य मी इथं घेत आहे. तर पहिली गोष्ट शिंगीचा मी असे फायदे सांगितले. त्याचबरोबर इथे आहे ती हातजोडी. आता ही हातजोडी सुद्धा ओरिजिनल आहे. बऱ्याचशा जागी हातजोडीचं जर आपण पाहिलं तर पिठाची बनवून देत असतात. त्याचबरोबर हातजोडी एका लाकडापासून सुद्धा तयार करत असतात. तर ही जी काही हातजोडी आहे ही मी ओरिजिनल मला एक माझे भक्त आहेत त्यांनी मला दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या इथे ते स्वतः घेऊन येतात, खूप लांबून आणतात आणि ही ओरिजिनल मी हातजोडी त्यांनी मला दिलेली आहे. अशा अनेक हातजोड्या आहेत. जर कुठल्या भक्तांना जर कोणाला हवे असेल तर मी तुम्हाला देईल सुद्धा. पण ही हातजोडी मला माझ्या भक्तांनी खास माझ्यासाठी खूप लांबून सुद्धा आणलेली आहे. शिंगी आणि हातजोडी. हातजोडीचंही सेम तसंच कार्य आहे की जेणेकरून एखादी कामं होत नसतील किंवा एखादं काम आपल्याला खूप क्रिटिकल आहे, ते आपल्या अंगावरती येत आहे, ते सावरून नेण्याचं कार्य करत असतं. त्याचबरोबर बाहेरची बाधा, भूत प्रेत बाधा सुद्धा सावरण्याची बाजू हातजोडी कार्य करत असते. त्याचबरोबर काही बंदिष्ट क्रिया करण्यात आल्या असतील, काही बंदिष्ट बांधण्यात आले असतील तर ते हातजोडीतून तुम्ही सोडवू शकता. त्याचबरोबर एखाद्याची बुद्धी बांधलेली आहे, एखाद्याच्या शरीर बांधलेलं आहे, काही भीती वाटत असेल अशा क्रियांसाठी सुद्धा हातजोडीचा वापर होतो. त्याचबरोबर काही वशीकरण म्हणा, काही क्रिया टोटकेसाठी सुद्धा हातजोडींचे वापर केले जातात. पण आता पहिली गोष्ट म्हणजे पहा, या सर्व गोष्टींवरती बंदी आहे. म्हणजे या सर्व गोष्टी बंदी तर घातलेलीच आहे. पण या गोष्टींना लोकांचंही असंही म्हणणं असतं की बाबा हे या गोष्टी सर्वस्व अंधश्रद्धा आहेत,
जादूटोणा खात्यामध्ये येतात, हे सर्व आम्ही मान्य करतो. पण जादूटोणा आणि अंधश्रद्धा ह्या पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवायचं, जरी अंधश्रद्धा असली तरी आम्ही मान्य करू, पण एखादा जो कोणीही व्यक्ती असेल तो ह्या सिद्ध करण्याच्या गोष्टी सुद्धा त्याला माहिती असाव्यात, तर तो ती काहीतरी क्रिया करू शकतो. नाहीतर उगाच एखाद्याला हातजोडी दिली आणि धर बाबा ही तुझ्याकडे ठेव आणि तुझं सगळं चांगलं झालं असं नाही, तर त्याच्या काही क्रिया असतात. यातल्या क्रियांमध्ये 51 क्रिया आहेत. त्यातले मी लहानातली लहान आणि पहिली एकच छोटीशी क्रिया दाखवणार आहे. ती फक्त तुमच्या वास्तूसाठी, तुमच्या घरासाठी, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातल्या लोकांसाठी, त्याचबरोबर बाहेरच्या बाधेसाठी हा छोटीशी एक छोटी क्रिया देणार आहे. म्हणजे अशी काय तुम्हाला यातले सर्व क्रिया मी दाखवू शकत नाही, ते नियमाच्या बाहेर सुद्धा असतं आणि याच्यासाठी काही तंत्रक्रियेच्या काही विपरीत गोष्टी सुद्धा कराव्या लागतात. त्या आपण ह्या गादीवरती आणि इथे बसून दाखवू शकत नाही. तर या बी छोट्यातली छोटी आणि एक सिंगल क्रिया म्हणजे लहानातली लहान, म्हणजे आपण जसं म्हणतो बाराखडी किंवा एबीसीडी शिकायची असेल तर आपल्याला बेसिक शिकावं लागतं किंवा त्या बेसिक मधलं आपल्याला अ आई शिकावी लागते. त्याच पद्धतीतली ही अ आईची मी पहिली स्टेप एकदम लहानातली लहान स्टेप सांगणार आहे. म्हणजे कशासाठी, तर घरामध्ये शिंगी कशा पद्धतीने ठेवावी. मी हातजोडीचं कार्य न सांगता मी शिंगीचंच कार्य सांगणार आहे. घरामध्ये शिंगी कशी ठेवावी, त्याचबरोबर ठेवतेवेळी तिला काय कार्य करावे, त्या शिंगीचे तुम्हाला ठेवल्यानंतर काय काय क्रिया करावी लागते, ही मी छोटीशी माहिती मी इथे देणार आहे. मी आत्ताच परत एकदा सांगते, मी बेसिक सांगते आणि जास्त अति हुशार आणि स्वतःचं डोकं किंवा स्वतःची बुद्धी पाजळवण्यानी मला कमेंट करू नका. कारण की तुम्ही किती पाण्यात आहात हे मला चांगलं माहितीये. म्हणून मला पाण्यात बघायच्या आधी विचार करा की तनुताईंकडे काय आहे आणि काय नाही. कारण की परवा दिवशी एक कमेंट होती, ह्या असल्या अंधश्रद्धा करताय, तुमच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू. पहिली गोष्ट बाबा, तू माझ्यापर्यंत पोहोचून दाखव कायदेशीर कारवाई करायला, तुझ्यात कुठं नेऊन ठेवेल ते बघ. तर असले काही फालतू कमेंट करणाऱ्यांनी सुद्धा एवढं लक्षात ठेवा. त्यांचं नाव सुद्धा सांगते, मांढरे म्हणून नाव होतं त्या व्यक्तीचं. कोण होता मांढरे, त्यांनी माझ्या समोर येऊन बोलावं. भुकणाऱ्यांनी माझ्या समोर भुकावं, मागे भुकू नका, नाही तर चपलीने मारायला सुद्धा कमी करणार नाही, एवढी लक्षात ठेवा. कारण की हातात बांगड्या घातल्यात म्हणून असं समजायचं नाही की माणूस शांत आहे, एवढं देखील समजू शकता. तर पहिली गोष्ट म्हणजे ही बेसिक सांगणार आहे आणि बेसिक मध्ये अशी लहानातली लहान माहिती आहे. तर ही जी काही शिंगी आहे, या शिंगीला एका ताटामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. हे ताट तुम्हाला घेतेवेळी पितळेचं किंवा स्टीलचं घेताल तरीही चालेल. ताटामध्ये ठेवल्यानंतर आपल्याकडे जर शेंदूर असेल, शेंदूर असला तरीही चालेल किंवा अष्टगंध असेल तरी चालेल. दोन्ही ह्या सुक्या पद्धतीने मध्ये घ्याव्यात. ताटामध्ये ठेवल्यानंतर शेंदूर किंवा अष्टगंध तुम्हाला टाकायचा आहे याच्यावरती. ह्याच्यावरती शेंदूर किंवा अष्टगंध टाकल्यानंतर हे जे काही ताट आहे त्या ताटावरती तुम्हाला उलटी अशी काचेची वाटी ठेवून द्यायची आहे. ताट घेतलं, ताटामध्ये आपण शेंदूर किंवा अष्टगंध टाकला व काचेची वाटी त्याच्यावरती उलटी टाकलेली आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जी काही पंथी असते, ही पंथी मातीची असणं गरजेची आहे. ही पंथी त्या वाटीवरती ठेवायची आणि याच्यावरती तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे आपल्याकडे तिळाचं तेल असेल किंवा राईचं तेल असेल, त्या तेलाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर हा दिवा ज्या दिवशी अष्टमी आहे किंवा एखादी अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, ज्यावेळेस अमावस्या चालू होणारा काळ तो अमावस्या संपणाऱ्या काळ, म्हणजे अमावस्या झाली उदाहरणार्थ रविवारी सकाळी अमावस्या 8 वाजता चालू झाली आणि ती अमावस्या सोमवारी दुपारी 2 वाजता संपली, तोपर्यंत तो दिवा तुम्हाला कंटिन्यू तो चालू ठेवला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. म्हणजे निरंतर तो दिवा अखंड त्याच्यावरती चालू राहिला पाहिजे. तो विझला नाही पाहिजे, तो दिवा कुठेही खंडित नाही झाला पाहिजे, पडला नाही पाहिजे. अशा पद्धतीने अमावस्या, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी तुम्ही या दिव्यावरती, म्हणजे दिव्याच्या प्रकाशाच्या काळोखात ही सिद्ध होणारी वस्तू आहे. तिला कोणतीही मंत्रक्रियेची गरज नाही. कारण की अब्रत सब्रत गोष्टी आहेत, यांना मंत्राची काही आवश्यकता नाही. या सिद्ध करण्यासाठी काही दिव्याच्या काळोखच लागतो, त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमा लागते आणि ह्या दिव्यामध्येच चालू होतात. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही हा सिद्ध करण्यासाठी तुम्ही दिवा ठेवलेला आहे, लावलेला आहे, त्यावेळेस घरामध्ये कोणाचीही
वाईट गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, म्हणजे जेणेकरून कोणाच्याही तोंडातून निगेटिव्ह प्रश्न नाही आले पाहिजेत, निगेटिव्ह बोललं नाही पाहिजेत, एकमेकांना शिव्या दिल्या नाही पाहिजेत, घाण गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, स्त्री पुरुष संभोग नाही झाला पाहिजे, त्याचबरोबर कोणीही घरामध्ये कुठल्याही पद्धतीचे वाद नाही केले पाहिजेत. म्हणजे जेवढी तुम्हाला घरामध्ये शांतता ठेवते त्या पद्धतीने ही शांतता ठेवून ती क्रिया सिद्ध होत असते. नाहीतर आम्ही ठेवलंय, दिवा लावलाय, आम्ही आमची कामं करत बसलोय, इकडं नवरा बायकोंची किरकिर चालली, टीव्ही मध्ये तुम्ही न्यूज बघत बसलेला आहात, अशा पद्धतीचे नाही तर घरामध्ये पूर्णत्व शांतता असणे खूप गरजेचं असतं. आणि या क्रिया कुठल्याही देवाधर्मासमोर होत नाहीत. तर तुम्हाला स्वतंत्र तुमच्या एका साईडला रूम मध्ये, एका साईडला किचन मध्ये करावे लागतात. आणि त्याचबरोबर खाण्यापिण्याचे नियम म्हणजे त्या दिवशी तुम्हाला कोणतेही मांसाहार करायचा नसतो. आता हे झालं कशी पद्धत तुम्हाला ही सांगितली ठेवायची कशी काय कशी. आता ह्या पूर्ण अमावस्या झाली, अमावस्या संपल्यानंतर, अमावस्या पूर्ण संपली त्याच्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ पूर्ण डोक्यावरून करायची, स्त्री असो वा पुरुष असो डोक्यावरून अंघोळ करायची. आणि अंघोळ झाल्यानंतर सफेद वस्त्र तुम्हाला घालून घ्यायचं आहे. म्हणजे जी काय तुम्ही साडी घालताल किंवा पॅन्ट शर्ट पुरुष घालतात हे सफेद असावेत, सफेद कपडे घालून घ्यावेत. सफेद कपडे घालून घातल्यानंतर जो काय तुम्ही दिवा लावलेला आहे या दिव्यापाशी तुम्हाला तिथे समोर बसायचं आहे. समोर बसून तुमच्या मनातले कार्य आहे की अमुक अमुक कार्यासाठी माझं हे ही गोष्ट होऊ दे किंवा माझ्या या गोष्टीत यश प्राप्त होऊ दे, माझ्या घरावरती घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह गोष्टी येऊन देऊ नको, करणीबाधेच्या गोष्टी माझ्यावरती होऊन देऊ नये, अशा या सर्व गोष्टी तुमच्या ज्या काही प्रश्न असतील याचा संपूर्ण तुम्ही हा बोलून घ्यावा. बोलून झाल्यानंतर मग तुम्ही जो दिवा आहे हा दिवा उचलावा. दिवा उचलून हा बाजूला ठेवून द्यावा. त्याच्यानंतर जी काचेची वाटी आहे ती उचलून घ्यावी. त्याच्यावरती मग तुम्ही खाली ताट ठेवलेला असेल, ताटामध्ये ही शेंदूर अथवा अष्टगंध असेल, हे जी काही शिंगी असेल ती काढून घ्यावी. व ती काढल्यानंतर तुमच्याकडे पितळेचा डब्बा असावा, पितळेचा डब्बा असावा, कुठलाही स्टील अल्युमिनियम नसून पितळेचा डब्बा घ्यावा. पितळेचे छोटे छोटे लहान डब्बे भेटतात, पितळेचा डब्बा घ्यावा. पितळेच्या डब्यामध्ये जेवढं काय ते अष्टगंध अथवा तुम्ही शेंदूर घेतलेला आहे तो ओतावा. त्याच्यावरती ही शिंगी ठेवावी. शिंगी ठेवल्यानंतर त्या डब्याच्या वरती हात ठेवावा. हात ठेवून परत एकदा आपले जे काही प्रश्न आहेत ते मांडून घ्यावेत. प्रश्न मांडून झाल्यानंतर हात काढावा, त्या डब्याचं झाकण लावून टाकावे आणि तो डब्बा तुम्ही तुमच्या घरामध्ये योग्य जागेत, व्यवस्थित जागेत व व्यवस्थित चांगल्या स्वच्छ जागेमध्ये ठेवून घ्यावा. हा सर्व झाला आपली क्रिया. त्याच्यानंतर जो काही मी तुम्हाला हा दिवा सांगितलेला आहे हा दिवा तोपर्यंत विझून द्यायचा नाही जोपर्यंत आपण ठेवत आहोत. त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला वाहत्या गंगेला नेऊन सोडायचा आहे. त्याच्यानंतर घरी येऊन पुन्हा एकदा तुम्हाला हात पाय तोंड स्वच्छ धुवा किंवा अंघोळ करायला जमत असेल तर अंघोळ केली तरीही चालेल. अशा पद्धतीने ही शिंगी क्रिया होत असते. तर अशी क्रिया ही छोटीशी मी जी काही पद्धत सांगितलेली आहे ही छोटीशी पद्धत तुम्ही करून पहा. मुळात आता शिंगी तुम्हाला ओरिजिनल कुठे भेटेल काय भेटेल तर हे मी सांगू शकत नाही, कारण की बरेचसे लोक शिंगी विकतात. एखाद्या छोट्याशा कोणत्याही गोष्टीला ही ब्राऊन केस लावून एखादा काही ना काहीतरी करून डुप्लिकेट सुद्धा देतच असतात. तर ओरिजिनल आपल्या इथे तुमच्या इथे कुठे भेटेल ह्याची तर मी गॅरंटी देऊ शकत नाही, पण निदान तुम्ही स्वतः पारखून घेणे गरजेचं आहे. थोडस महाग जाईल किंवा स्वस्तही जाईल ते काही मी सांगू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित आणि योग्य पाहून घेणे गरजेचं आहे. उगाच कुठूनही बाजारातून काहीतरी उचलून आणलं आणि ते त्याचं आपल्या घरात काहीतरी क्रिया करत बसणं गरजेचं नाही, तर ते तुम्हाला योग्यरित्याही पाहून घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर आता बोलता बोलता थोडस मी रागवून सुद्धा बोलले, कारण की कसं होतं जीव अक्षरशः आम्ही जीव ओतून तुम्हाला काही ना काहीतरी सांगत असतो. आम्ही तुम्हाला आमचे जेवढं ज्ञान आहे ह्या ज्ञानातल्या गोष्टी तुम्हाला सर्वस्व तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. नाही हे दाखवून का नाही हे काही करून आम्हाला काही तुमच्याकडून काय भेटणार नाहीये, पण आमचं काहीतरी आहे. आम्ही युट्यूब वरती काहीतरी चॅनेल काढलाय तर आमचे काहीतरी आम्हाला माहिती आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यातले काही महाहुशार आणि अति विद्वान लोक आहेत की त्यांना समाज सोडा पण स्वतः काय करतात हे सुद्धा कळत नाही, पण दुसऱ्यांच्या टीका किंवा दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच त्यांना खूप रस असतो. तर यांच्यावरती थोडासा रागही येतो, थोडासा त्यांच्याविषयी
बोलणंही कुठेतरी मग अनावर्य होतं. मग अशा वेळेस कुठेतरी मग राग आल्यावर अचानक माणूस बोलून जातं. पण काय करणार मग तिथे असं झाल्यानंतर मग मी सुद्धा माफी तुमचीच मागते, कारण की गव्हासोबत किडे सुद्धा रगडल्या जातात आणि त्याचसोबत मग त्यांच्याबरोबर तुम्हालाही या गोष्टी ऐकाव्या लागतात. त्यासाठी मी तुमची माफी सुद्धा मागते. पण असे करणाऱ्या लोकांनी सुद्धा समजून घ्यावं, की बाबा आपण इतरांना बोलतेवेळी विचार करून बोलणं गरजेचं आहे. तर सर्व ठीक आहे. आता मी तुम्हाला ही छोटीशी माहिती सुद्धा सांगितली. ही तुम्हाला पटल्यास, आवडल्यास करून सुद्धा पहा. कारण की ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ना, या म्हणजे जेव्हा YouTube चॅनेल नव्हता माझा, YouTube काय आहे, कसं आहे, हे आपल्याला मला तेव्हा काहीच माहिती सुद्धा नव्हतं. त्यावेळेस अशा गोष्टी मी कुठे ना कुठेतरी करायचे, इतरांना द्यायचे सुद्धा. तर या गोष्टी मी तेव्हापासून करत आले, पाहत आले. माझ्या काही गुरु होते, माझे तृतीयपंथीतले गुरु होते. यांच्याकडून काही क्रिया शिकत आले. त्यातून लोकांना देऊन त्यांचे फायदे फायदे सुद्धा पाहिले. तर आता ह्याच गोष्टी मी आता आलेला आहे. YouTubeवरचं मी काही चॅनेल काढलेलं आहे. तर त्याच्यावरती फक्त मी दाखवत आहे. बाकी एवढंच. बाकी याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरं काही ॲडिशनल तर मी देत नाही किंवा सांगत नाही. त्याचबरोबर इथे तुम्ही जेव्हा येता त्यावेळेस कॉल करा, बुकिंग करा. बुकिंगचा नंबर आहे माझा 93 22 16 16 99 9322161699 या नंबरवरती कॉल करावा. कॉल करून तुम्हाला इथे येण्याची तारीख देण्यात येते. रविवार आणि गुरुवार हे असे 2 वार असतात आपल्याकडे. या दोन्ही वारीची बुकिंग तुम्हाला भेटू शकते. जर तुम्हाला रविवारी शक्य असल्यास रविवारी येऊ शकता. गुरुवारी शक्य असल्यास गुरुवारी येऊ शकता. कारण की रविवारची खूप गर्दी व्हायला लागलेली आहे. तर त्याच्यासाठी मी गुरुवार सुद्धा चालू केला. म्हणजे दोन्ही दिवसामध्ये अर्ध्या-अर्ध्या बॅचमध्ये लोक संपूर्ण कव्हर सुद्धा होतात आणि लोकांना जास्त त्रासही होत नाही. तर गुरुवार, रविवार असे 2 वार आहेत. या वारांमध्ये तुम्ही आपल्या इथे या, बुकिंग करा. तुमचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांवरती बांधणी यंत्रक्रिया व साधना क्रियांवरती तुमचे प्रश्न सोडवण्यात येतील. फक्त माझ्या इथे तुम्हाला थोडा उशीर लागतो, पण वेळ काढून येणंही गरजेचं आहे. तुम्ही शेवटी तुमच्या कामासाठी येताय, तर तुम्हाला टाइम थोडासा देणंही गरजेचं आहे. कारण की तुम्ही पहा, कुठेही जा, अक्षय डॉक्टरांकडे गेलात, तर पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तर डॉक्टरांना तुमचे संपूर्ण जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे पाहण्यामध्ये थोडासा वेळ लागतो. तुमचे काय प्रश्न आहेत ते पाहण्यामध्ये वेळ लागतो. तुम्हाला आजार काय आहे हा पाहण्यामध्ये पूर्ण वेळ लागतो. तर त्या दिवशी तुम्हाला तो जास्त वेळ बसवतो आणि त्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा बोलवतात, नंतर बोलवल्यानंतर डॉक्टर तुम्हाला अगदी 10 मिनिटात रिकामं करतो. त्याच पद्धतीत तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता, माझ्याकडे पहिल्या वेळेस येता त्यावेळेस तुम्हाला थोडासा इथे वेळ लागतो आणि ज्यावेळेस तुम्ही 40 दिवसांनी माझ्याकडे पुन्हा येता, त्यावेळेस मी तुम्हाला अर्ध्या तासात रिकामं सुद्धा करत असते. म्हणजे इथे फक्त पहिल्या वेळेसच उशीर होतो. इतर वेळेस ज्यावेळेस तुम्ही 40 दिवसांनी येताल, त्यावेळेस तुम्हाला जास्त मी वेळ घेत नाही, तुम्हाला जास्त वेळ बसवत नाही. तर हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानुसार आपल्या गादीवरती या. आनंदच आहेच प्रत्येक आम्हाला तुम्ही येण्याचा. त्याचबरोबर तुम्हाला वेलकम सुद्धा आम्ही करतो. फक्त आल्यानंतर फक्त घाईघाई करू नका. असंच तुमचं मार्गदर्शन राहू द्या, तुमचा साथ राहू द्या, तुमची सपोर्ट राहू द्या. त्याचप्रमाणे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलेच असल्यास चांगल्या कमेंट करा. वाईट कमेंट करून एखाद्याला पुढे जाणाऱ्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न करू नका. जमत असल्यास चांगलेच कमेंट करा. कारण की एखाद्याला वाईट बोलून तुमचंही कल्याण होणार नाही आणि माझंही होणार नाहीये. शेवटी जे काही आहे ते आपल्या जगदंबेच्या हातात आहे. तर अशा पद्धतीने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच सपोर्ट माझ्यावरती राहू द्या. आणि जसे आपण जगदंबेच्या किंवा मग कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराची जशी घंटा वाजवतो तशी माझ्या चॅनलची घंटा वाजवायला विसरू नका. जय जगदंब, नमो आदेश.